मी 1990 पासून ह्या वसई विरारच्या राजकारणामध्ये सक्रिय आहे. अनेक समाज उपयोगी कार्यामध्ये भाग घेतलेला आहे. 2001 साली मी विरार नगर परिषदेची निवडणूक लढवली आणि त्यानंतर ह्या भागामध्ये सातत्याने मी ह्या भागाचे जे प्रश्न आहेत, नागरी प्रश्न आहेत किंवा नागरी समस्या आहेत, ह्या वेळोवेळी सभागृहात आवाज उठवलेला आहे, संघर्ष केलेला आहे आणि या संघर्षाच्या माध्यमातून लोकांची कामं प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न केला. अगदी 100% सगळी कामं केली असा मी दावा करणार नाही. परंतु लोकांनी निवडून दिलेला एक लोकप्रतिनिधी प्रामाणिकपणे आपलं काम करतो, प्रामाणिकपणे लोकांशी संपर्कात सातत्याने राहतो, हे लोकांच्या मनावर बिंबू शकलो आणि त्यामुळे आज माझी जी प्रतिमा आहे लोकांमध्ये, की आपल्यातलाच एक आपला माणूस आणि म्हणून आज आम्ही जेव्हा ह्या 2026च्या निवडणुकीला सामोरे जातोय, मला खात्री आहे, की आमचे सर्वच उमेदवार या ठिकाणी मोठ्या फरकाने निवडून येतील. मी पक्ष सोडला, परंतु पक्ष सोडल्यानंतर मी कुठल्याच पक्षाला जॉइन झालो नव्हतो. वर्ष दीड वर्ष मी समाजाची कामं करत होतो, लोकांची कामं करत होतो, परंतु कुठल्याही पक्षाच्या संपर्कात नव्हतो. परंतु बहुजन विकास आघाडीचं नेतृत्व हे अहंकारी नेतृत्व आहे. त्यामुळे त्यांच्या अहंकारातून त्यांनी कधीच प्रयत्न केला नाही, की माझं मत परिवर्तन करायचं, मला पुन्हा पक्षात आणायचं, असा कुठल्याही प्रकारचा त्यांनी प्रयत्न केला नाही. किंबहुना मला कसा त्रास देता येईल या दृष्टीने त्यांनी मला कुठे अडकवता येईल, कुठे गोत्यात आणता येईल या दृष्टीने त्यांचे प्रयत्न चालू झाले आणि म्हणून मला नाईलाजाने मग राजकीय पक्षाची साथ घ्यावी लागली. आदरणीय शिंदेसाहेब त्यावेळी त्यांचं जे कार्य होतं, ते कार्य मी जवळून पाहिलं होतं. लोकांशी म्हणजे कार्यकर्त्यांशी ज्या प्रकारे ते संवाद साधतात किंवा कार्यकर्त्यांना ज्याप्रमाणे ते बळ देतात, ते सगळं बघून मी त्यांच्या संपर्कात येऊन मी शिवसेनेत प्रवेश केला.